Hello students, so let's start the next concept. A nail is fixed at a certain distance x vertically below the point of suspension of the simple pendulum of length L. The bob is released when string makes an angle theta with the vertical. The bob reaches the lowest position and then describe vertical circle whose center coincide with the nail. Then x is equal to, this is the question mark. आता हा क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आला का बघा. There is a simple pendulum like this. Okay, simple pendulum like this, and this simple pendulum has length, total length equal to L. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, at a distance x from the below the point of suspension, म्हणजे हा point of suspension आहे, तर point of suspension च्या खाली x distance ला काय केलेलं आहे, इथं एक nail fix केलेला आहे. A nail is fixed here. ओके, x distance ला nail fix केल्यानंतर हा काय केलंय, pendulum is released from at an angle theta. पेंड्युलमला काय केलेलं आहे, थीटा अँगल पासून रिलीज केलेलं आहे. टोटल लेंथ इज L. थीटा अँगल पासून रिलीज केल्यानंतर काय होणार बघा, पेंड्युलम इथून इथपर्यंत स्ट्रेट येणार आहे या पद्धतीनं. ओके, स्ट्रेट. आणि इथं आल्यानंतर काय होणार आहे, इथं नेलला त्याची स्ट्रिंग जी आहे ती तटणार आहे. ओके, तटणार आहे. आणि इथं नेल असल्यामुळे काय होणार आहे, हा सेंटर फॉर द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होणार आणि पेंड्युलम काय होणार मग इथून पुढे असा मूव्ह करणार आहे, लाईक दिस. लक्षात येते का बघा. ओके, सो वन्स अगेन सांगतोय, एक सिंपल पेंड्युलम आहे, त्याची लेंथ L आहे आणि पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून एक्स डिस्टन्स खाली काय केलेलं आहे, एक नेल फिक्स केलेला आहे. ठीक आहे, नेल फिक्स केल्यानंतर काय केलेलं आहे, ऍट एन अँगल थीटा पेंड्युलम काय केलेला आहे, डिस्प्लेस केला आणि सोडून दिला. सोडून दिल्यानंतर तो काय होणार आहे, लोअर मोस्ट पोझिशन पर्यंत ऍज इट इज काय येणार आहे, स्ट्रेट येणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, त्याची स्ट्रिंग जी आहे ती नेल, इथं जो नेल आहे हिअर देर इज अ नेल, नेलला तो काय, ती स्ट्रिंग काय होणार आहे, ऑब्स्ट्रक्ट होणार आहे, तटणार आहे. आणि तिथून पुढे काय होणार आहे, स्ट्रिंगचा एवढा खालचा जो पार्ट आहे एवढाच काय करणार आहे, मूव्ह करणार आहे. वरचा पार्ट तर स्ट्रिंगचा मूव्ह करू शकत नाही आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, या सेंटर भोवती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होणार आहे. तर ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होण्यासाठी एक्स आणि थीटा मधलं रिलेशन काय, असा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता आपण काढूया अगोदर थीटा अँगल पासून हा पेंड्युलम रिलीज केला तर बॉटम मोस्ट पोझिशनला येईपर्यंत व्हेलॉसिटी किती मिळणार आहे, कारण इथे व्हेलॉसिटी किती असणार आहे, 0, कारण थीटा अँगल पासून त्याला काय केलेलं आहे, रिलीज केलेलं आहे. सो इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0. खाली येईल तसं त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आणि फायनली बॉटम पोझिशनला व्हेलॉसिटी किती होणार आहे, फॉर एक्झाम्पल फी व्हेलॉसिटी होणार आहे. तर ही फी व्हेलॉसिटी आपल्याला काढावी लागेल. पुन्हा एकदा मी सांगितलंय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी कसं काढतो आपण, दॅट इज by third kinematic equation. By third kinematic equation. By third kinematic equation काय होणार बघा, phi square is equal to u square plus 2as. ठीक आहे, सो बॉटम पोझिशनची व्हेलॉसिटी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी फी काढायचं आहे. फी इज द व्हेलॉसिटी ऍट द बॉटम पोझिशन ऑफ द पेंड्युलम. ओके, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट आहे ना, त्याच्यामुळे इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0 प्लस 2. त्याच्यानंतर मी सांगितलं की व्हीसीएम मध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये किंवा एखादी गोष्ट वरून खाली येत असेल तर ऍक्सेलरेशन किती घ्यायचं, प्लस जी घ्यायचं आहे, आणि खालून वर जात असेल तर मायनस जी. ओके, अँड यस इज द, यस काय घ्यायचं असतं, किती हाईट मधून तो खाली येतोय. हाईट म्हणजे काय होणार आहे, इनिशियल पोझिशन आणि ही फायनल पोझिशन यांच्यामधली हाईट. आणि या हाईटचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, सो फी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 2g, याच्या ठिकाणी ठेवूया r इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. r इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, परंतु इथं रेडियस म्हणजेच काय होणार आहे, रेडियस म्हणजे लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम होणार आहे. l इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा किंवा r इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, दॅट इज फी स्क्वेअर. ओके, सो देअरफॉर फी इज इक्वल टू काय येणार आहे, अंडर रूट 2gl इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे,
बघा लक्षात आलं, ए पोझिशन फॉर एक्झाम्पल दिस इज पोझिशन ए, दिस इज पोझिशन बी. ए पोझिशन पासून बी पोझिशनला ए पर्यंत त्या पेंड्युलमला एवढी व्हेलॉसिटी मिळणार आहे. आता आपल्याला माहित आहे की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इथून पुढे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन स्टार्ट होणार या पॉईंट पासून. बी पॉईंट पासून काय होणार आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होणार आहे. आता हा जो पॉईंट आहे बी पॉईंट, तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं काय असणार आहे, बॉटम पॉईंट असणार आहे. आणि व्हीसीएम होण्यासाठी बॉटम पोझिशनला व्हेलॉसिटी मिनिमम व्हेलॉसिटी किती लागते हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. Now, to perform VCM, perform vertical circular motion, velocity at bottom म्हणजे B should be किती असलं पाहिजे, √5 पाहिजे ना. दॅट इज √5 म्हणजेच काय होणार आहे, एल असणार इथं, सॉरी √5 पाहिजे. आणि रेडियस किती पाहिजे जरा विचार करा. नाउ टू परफॉर्म व्हीसीएम, वेलॉसिटी ॲट द बॉटम पोझिशन बॉटम बी शुड बी काय असलं पाहिजे, √5 असलं पाहिजे. आता रेडियस ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इथे किती येणार बघा, रेडियस. तर इथून इथपर्यंत डिस्टन्स एक्स आहे आणि टोटल डिस्टन्स किती आहे, समजा हा पॉइंट ओ आहे, ओ टू बी डिस्टन्स किती आहे, एल आहे. म्हणजे ही रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन एवढी होणार आहे. आणि हे डिस्टन्स किती येणार आहे, एल मायनस एक्स येणार आहे, एल मायनस एक्स. बट आर इज इक्वल टू काय येणार आहे, रेडियस ऑफ दॅट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज एल मायनस एक्स. ठीक आहे. आणि देअरफॉर व्हेलॉसिटी किती असली पाहिजे, √5 इन ब्रॅकेट एल मायनस एक्स इंटू जी. ओके. आता या दोन्ही व्हेलॉसिटीज इक्वेट करूया. अँड देअरफॉर काय होणार आहे, स्क्वेअर रूट निघून जाईल. ओके. सो डायरेक्टली 5 इन ब्रॅकेट एल मायनस एक्स इंटू जी इज इक्वल टू काय होणार आहे, सपोज दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय होणार, 5 इन ब्रॅकेट एल मायनस एक्स इंटू जी इज इक्वल टू काय होणार आहे, 2gl इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. ओके. and therefore here g and g also get cancel. 5 ना आतमध्ये मल्टिप्लाय करूया, 5l minus 5x is equal to 2l in bracket 1 minus cos theta. ओके. तर 5x ला RHS ला घेतो, -5x प्लस 5x होईल आणि इकडं 5l minus 2l in bracket 1 minus cos theta. ओके. सो इथं होणार आहे 5l minus 2l ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 2l मायनस मायनस प्लस 2l cos theta is equal to 5x. Okay, so 3l plus 2l cos theta is equal to 5x होणार आहे. l कॉमन काढूया परत, 3 plus 2 cos theta is equal to 5x and therefore x ची व्हॅल्यू येणार आहे l in bracket 3 plus 2 cos theta. Okay, l in bracket 3 plus 2 cos theta divided by 5. ओके. तर या डिस्टन्सला जर नेल ठेवला, एक्स या डिस्टन्सला म्हणजे एल इन ब्रॅकेट 3 plus 2 cos theta डिवाइडेड बाय 5 या डिस्टन्सला नेल जर फिक्स केला तर काय होणार आहे, तो पेंड्युलम थीटा अँगल पासून रिलीज केला तर नेल पर्यंत तो स्ट्रेट येईल आणि नेलला आल्यानंतर काय होणार आहे, नेल सेंटर कन्सिडर करून काय होणार आहे, तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन त्या पेंड्युलमची होणार आहे. ओके. तर लक्षात आलं का बघा, याच्यामध्ये फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही, कॅल्क्युलेशन पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. ओके. पुन्हा एकदा जस्ट रिव्हिजन म्हणून सांगतोय. पुन्हा एकदा बघा, हा जो पेंड्युलम आहे तो या पद्धतीने आहे. ओके. आणि इथं कुठेतरी नेल फिक्स केलेला आहे. तर पेंड्युलम हा थीटा अँगल पासून रिलीज केल्यानंतर काय होणार आहे, इथून इथपर्यंत ऍज इट इज स्ट्रेट येणार आणि इथं आल्यानंतर काय होणार आहे, इथं नेल असणार आहे. नेलनं स्ट्रिंग काय होणार आहे, अडवली जाणार
आणि अडवली गेल्यामुळे काय होणार आहे, इथून पुढे पेंड्युलम जो आहे तो या नेल भोवती काय करणार आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. हे असं होणार आहे. फक्त इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे, पेंड्युलम थीटा अँगल पासून रिलीज केल्यानंतर इथून इथपर्यंत येईपर्यंत किती व्हेलॉसिटी मिळणार ते काढावं लागेल, आणि ती व्हेलॉसिटी किती घ्यायची, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होण्यासाठी लागणारी व्हेलॉसिटी घ्यायचं, म्हणजे √5r ची घ्यायची. हा, तर पुन्हा एकदा बघा, हे लक्षात आलं का? तर पेंड्युलम जो आहे तो थीटा अँगल पासून रिलीज केल्यानंतर काय होणार आहे, तो स्ट्रेट येणार अप टू द नेल, आणि नेल मध्ये आल्यानंतर काय होणार, तिथून पुढे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होणार आहे. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की इथून इथपर्यंत रिलीज केल्यानंतर किती व्हेलॉसिटी मिळणार आहे, ती व्हेलॉसिटी काढावी लागेल, आणि ती व्हेलॉसिटी इज इक्वल टू √5r घ्यावी लागेल. √5r का घ्यायची, कारण आपल्याला माहित आहे की व्हीसीएम होण्यासाठी बॉटम पोझिशनला व्हेलॉसिटी किती पाहिजे, √5r. फिर आर इथं काय असणार आहे, रेडियस ऑफ दिस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, आणि रेडियस ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन किती येणार हे लक्षात घ्या. तर टोटल पेंड्युलमची लेंथ x असेल, नेल टोटल पेंड्युलमची लेंथ L असेल, आणि नेल जर x डिस्टन्सला असेल तर काय होणार आहे, रेडियस ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होणार आहे L-x, आणि याच्यावरून जस्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट बघा. A block is freely sliding down top of the smooth hemisphere of radius smaller. A block sliding down top of smooth hemisphere of radius smaller. Okay. A block sliding down top of smooth hemisphere of radius r. लक्ष द्या. आता ही कन्सेप्ट कशी आहे बघा. सो देर इज अ स्मूथ हेमिस्फिअर लाईक दिस. हा स्मूथ हेमिस्फिअर आहे. हा काय होतोय, एका सरफेसवर, फ्लॅट सरफेसवर प्लेस केलेला आहे लाईक दिस, अँड देर इज वन ब्लॉक. ओके. यस, हेमिस्फिअरची रेडियस किती आहे, स्मॉल आर इज द रेडियस, आणि याच्यावरून ब्लॉक जो आहे तो काय होतोय, फ्रीली स्लाइड होतोय खाली. आता पुन्हा एकदा बघा, इनिशियल व्हेलॉसिटी ऍट द टॉप किती आहे, 0 आहे. व्हेलॉसिटी ऍट द टॉप पोझिशन किती आहे, 0 आहे. खाली येईल तसं त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आणि व्हेलॉसिटी वाढत जाईल तसं आता हा ब्लॉक खाली येत असताना कुठल्या मोशन मध्ये असणार आहे, सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असणार आहे, कारण इट इज मुव्हिंग अलॉंग द सरफेस ऑफ द हेमिस्फिअर. ओके. आता खाली येत असताना व्हेलॉसिटी वाढत जाणार, आणि व्हेलॉसिटी वाढत जाईल तसा याच्यावरचा सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे तो काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स एका सर्टन लिमिटच्या वर गेला तर काय होणार आहे, दिस ब्लॉक लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर. हा जो ब्लॉक आहे तो काय करणार आहे, स्पियर बरोबरचा कॉन्टॅक्ट काय करणार आहे, लूज करणार आहे. ओके. दिस ब्लॉक विल लूज कॉन्टॅक्ट विथ द स्पियर, आणि कॉन्टॅक्ट बरोबर म्हणजे एका सर्टन व्हेलॉसिटी पेक्षा जास्त व्हेलॉसिटी झाली की इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर, अँड देअर आफ्टर इट फॉल्स स्ट्रेट लाईक दिस. म्हणजे इथं फायनली येऊन तो पडणार आहे. तर क्वेश्चन काय इथं का आहे लक्षात घ्या. तर हा जो ब्लॉक आहे तो किती अँगलला आल्यानंतर, फ्रॉम व्हर्टिकल तो किती अँगलला आल्यानंतर काय करेल, हेमिस्फियर बरोबरचा कॉन्टॅक्ट काय करेल, लूज करेल. किती अँगलला आल्यानंतर हेमिस्फियर बरोबरचा अँगल काय करेल, लूज करेल. त्याचबरोबर याची रेडियस किती आहे, हेमिस्फियरची r एवढी रेडियस आहे. ठीक आहे. तर बॉटम पोझिशन पासून किती हाईटला आल्यानंतर तो कॉन्टॅक्ट काय करेल, लूज करेल, आणि त्याची व्हेलॉसिटी किती असताना तो कॉन्टॅक्ट लूज करेल. या 3 गोष्टी इथं आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ओके. कुठल्या 3 गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या बघा. पुन्हा एकदा बघा, ब्लॉक इज स्लाइडिंग डाऊन
टॉप ऑफ ए स्मूथ हेमिस्फियर. एक स्मूथ हेमिस्फियर, स्मूथ म्हणजे काय असणार आहे, फ्रिक्शनलेस हेमिस्फियर आहे, इथं कुठलंही फ्रिक्शन नाहीये. ओके, अँड टॉप ऑफ द हेमिस्फियर पासून या ब्लॉकला रिलीज केलेला आहे. ओके, रिलीज केल्यानंतर खाली येईल तसं व्हेलॉसिटी वाढत जाणार, सेंट्रिफ्युगल फोर्स वाढत जाणार आणि एका सर्टन अँगलला आल्यानंतर तो हेमिस्फियर बरोबरचा कॉन्टॅक्ट काय करतो, लूज करतो आणि स्ट्रेट खाली जाऊन पडतो. स्ट्रेट खाली जाऊन पडतो. तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, किती अँगलला तो हेमिस्फियर बरोबरचा कॉन्टॅक्ट लूज करेल, किती अँगलला, त्याच्यानंतर किती हाईट फ्रॉम द बॉटम ओके ला तो हेमिस्फियर पासून कॉन्टॅक्ट लूज करेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो कॉन्टॅक्ट लूज करतानाच त्याचं स्पीड किती असणार आहे. ओके, आता हे कॅल्क्युलेशन खूप इझी आहे. कॅल्क्युलेशन कसं येणार बघा. तर इथं कॅल्क्युलेट काय काय करायचं आहे ते फक्त लिहितो अगोदर. ऍट व्हॉट अँगल थीटा block loses contact with hemisphere. That is the first thing. Second question, at what height from bottom it loses contact with hemisphere. Okay, and third, velocity when it loses contact with the sphere. तीन गोष्टी आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायच्या. ओके, आता हे कॅल्क्युलेशन कसं येणार बघा. आता ज्यावेळी तो सपोज थीटा अँगलला असताना स्पियर बरोबरचा कॉन्टॅक्ट लूज करतोय, तर त्यावेळेचे सगळे फोर्सेस दाखवूया. पहिला फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, दॅट इज सेंट्रिफ्युगल फोर्स, दॅट इज mv स्क्वेअर बाय आर. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स कसा असणार आहे, अवे फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल. त्याच्यानंतर नेक्स्ट फोर्स कुठला असणार आहे, दॅट इज mg, दॅट इज द वेट विच इज ऍक्टिंग इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. आता काय करूया, इथं अँगल जर थीटा असेल तर इथं अँगल देखील काय येणार आहे, थीटा असणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे एमजेचा या डायरेक्शन कंपाऊंड येणार आहे, दॅट इज थीटाच्या डायरेक्शन कंपाऊंड असतो mg कॉस थीटा. आता ज्यावेळी हे mg कॉस थीटा आणि mv स्क्वेअर बाय दोन्ही सेम होतील, आता mg कॉस थीटा हा कंपाऊंड काय करणार, त्या ब्लॉकला स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवायचा प्रयत्न करणार. आणि mv स्क्वेअर बाय आर हा जो फोर्स आहे तो स्पियर पासून त्याला काय करणार आहे, सेपरेट करायचं काम करणार आहे. ओके, जोपर्यंत mg कॉस थीटा जास्त आहे तोपर्यंत काय होणार आहे, ब्लॉक स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणार. आणि ज्यावेळी mv स्क्वेअर बाय आर जास्त होईल mg कॉस थीटा, त्यावेळी तो काय होणार आहे, स्पियरला सोडून सरळ पुढे पडणार आहे या पद्धतीने. ठीक आहे, तर आपण इथं असं लिहू शकतो, when block lose contact with sphere, when block lose contact with the sphere काय झालं पाहिजे, mv स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू mg कॉस थीटा. म्हणजे जस्ट ज्यावेळी, कारण त्याच्या जस्ट खालच्या पॉइंटला स्पीड आणखी वाढलेला असणार आहे आणि त्याच्या खालच्या पॉइंटला तो त्यानं कॉन्टॅक्ट काय केलेला असणार आहे, लूज केलेला असणार आहे. सो दिस इज द कंडिशन ऍट विच काय होणार आहे, ब्लॉक जस्ट स्पियर बरोबर कॉन्टॅक्ट लूज करणार आहे. mv स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू mg कॉस थीटा, m कॅन्सल होणार आहे. सो फी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, आर जी, आर इकडे आलं, ओके, m and m get cancel. So phi square is equal to rg cos theta येणार आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, हे cos theta आपल्याला काय करावं लागेल, हे फी स्क्वेअर जे आहे ते रिप्लेस करावं लागणार. फी स्क्वेअर रिप्लेस केलं तर आपल्याला काय मिळेल, थीटा अँगल थीटाची व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, तर फी स्क्वेअर कसं रिप्लेस करायचं बघा, तर इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे आणि फायनल व्हेलॉसिटी फी आहे. ओके, इनिशियल वेलॉसिटी काय आहे 0, फायनल वेलॉसिटी व्ही. मग थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन वापरून काय करूया, हे फी काढूया आणि या ठिकाणी व्हॅल्यू प्लेस करूया.
फ्रॉम थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन हे थीटा किंवा एच आपल्याला दोन्हीपैकी एक काहीतरी मिळणार आहे. थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन असतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस काय असतं 2as असतं. ओके, आता व्ही स्क्वेअर म्हणजे इथली फायनल व्हेलॉसिटी दॅट इज ऍज इट इज व्ही स्क्वेअर. यू स्क्वेअर म्हणजे 0 प्लस 2. आता वरून खाली येत असेल तर ऍक्सलरेशन काय घ्यायचं असतं प्लस जी घ्यायचं असतं. आणि एस म्हणजे इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन यांच्यामधली व्हर्टिकल हाईट, ही हाईट घ्यायची आहे, ही बॉटमची हाईट नव्हे. इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन यांच्यातली हाईट किती येणार बघा, आर मायनस एच येणार बरोबर ना, कारण टोटल इथून इथपर्यंत किती आहे आर आहे आणि हा जो पॉइंट आहे तिथे एच आहे ना, सो आर मायनस एच असं लिहावं लागेल. ओके, सो फी स्क्वेअर किती येणार बघा 2g इन ब्रॅकेट आर मायनस एच येणार आहे, 2g इन ब्रॅकेट आर मायनस एच. सो दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2. अगोदर हाईट काढूया त्याच्यानंतर थीटा काढूया आपण. ओके, सो देअरफॉर फ्रॉम 1 and 2 काय होणार आहे 2g आर मायनस एच इज इक्वल टू आर जी कॉस थिटा. आता कॉस थिटा पण रिप्लेस करूया. कॉस थिटा बघा इथं हा राईट अँगल ट्रायंगल आहे, दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल लाईक दिस. सो कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड एच डिवायडेड बाय हायपोटेन्यूस आर येणार आहे, एच बाय आर. सो 2g ना आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतो, 2gr मायनस 2gh. सॉरी, जी दोन्ही साईडचं कॅन्सल होत आहे ते लिहायची गरज नाही. ओके, जी अँड जी गेट कॅन्सल. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करूया, 2r मायनस 2h इज इक्वल टू आर इंटू कॉस थिटा म्हणजे काय काढलं होतं एच बाय आर काढलं होतं फ्रॉम द डायग्राम. सो आर आर गेट कॅन्सल, सो 2r मायनस 2h इज इक्वल टू काय होणार आहे एच होणार आहे, 2r मायनस 2h इज इक्वल टू एच. सो 2r इज इक्वल टू काय होणार आहे 3h होणार. सो एच इज इक्वल टू काय होणार आहे 2/3 टाइम्स रेडियस. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी गेट दी हाईट, म्हणजे हाईट फ्रॉम ही बॉटम आहे लक्षात घ्या, दॅट इज 2/3 रेडियस. आता हे लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक वेळी डेरिव्हेशन करायचं नाही, लक्षात घ्या. तर स्मूथ हेमिस्फिअर वरून एक ऑब्जेक्ट एक ब्लॉक फ्रीली स्लाइड होत असेल तर काय होणार बघा, हाईट किती झाली, हाईट किती व्हावी लागते 2/3 टाइम्स रेडियस, एवढी हाईट झाली फ्रॉम द बॉटम. तर त्यावेळी काय, म्हणजे पुन्हा एकदा बघा एच इज इक्वल टू 2/3 टाइम्स रेडियस झालं तर काय होतं इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर. आता हा अँगल थीटा काढायचा आहे, आता एच आणि आर मिळालं तर आपण काय करू शकतो थीटाची व्हॅल्यू पण काढू शकतो. सो देअरफोर काय होणार बघा फ्रॉम डायग्राम काय आहे एच बाय आर इज इक्वल टू कॉस थीटा आहे. ओके, आणि याच्यावरून काय येतं एच बाय आर इज इक्वल टू 2/3 येतं या इक्वेशन वरून. सो कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार आहे 2/3. सो थिटा किती येणार बघा, थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2/3 येणार आहे, कॉस इनवर्स ऑफ 2/3. म्हणजे ही जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर किती येते साधारणपणे 48 डिग्री येते. म्हणजे बरोबर अँगल 48 डिग्री झाला, 45 डिग्री पेक्षा थोडासा जास्त अँगल झाला, 48 डिग्री झाला तर इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द हेमिस्फियर. ओके, 48 डिग्री. आता त्याचबरोबर आणखी एक गोष्ट काढूया की किती व्हेलॉसिटी झालेली असताना इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर. तर त्याच्यामध्ये फ्रॉम इक्वेशन 1 काय येणार बघा, फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याकडे आहे दॅट इज फी स्क्वेअर इज इक्वल टू आर जी कॉस थिटा. सो फी स्क्वेअर इज इक्वल टू आर जी कॉस थिटा म्हणजे किती आहे 2/3 आहे. सो फी इज इक्वल टू काय येणार आहे अंडर रूट 2/3 आर जी. तर एवढी व्हेलॉसिटी झाल्यानंतर इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द हेमिस्फियर. लक्षात येत आहे, म्हणजे लक्षात घ्या इथं नेहमी प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये कुठला नंबर रिपीट होतोय 2/3, त्याच्यानंतर 2/3 म्हणजे हाईट मध्ये देखील 2/3 आर आहे.
थीटा मध्ये देखील काय आहे, कॉस थीटा इज इक्वल टू 2/3 आहे आणि व्हेलॉसिटी देखील किती पाहिजे, √2/3 RG पाहिजे. म्हणजे एखादा ब्लॉक स्मूथ हेमिस्फिअर वरून खाली स्लाइड होत असेल तर किती हाईटला, किती अँगलला आणि किती व्हेलॉसिटीला काय होणार आहे, तो स्पिअर बरोबर कॉन्टॅक्ट लूज करणार. याच्यामध्ये एक नंबर लक्षात ठेवा, 2/3 हा नंबर डेफिनेटली येतो. म्हणजे हाईट येतं 2/3 R, कॉस थीटा येतं 2/3 आणि व्हेलॉसिटी येते √2/3 RG. ओके, या तीन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, किती हाईटला कॉन्टॅक्ट लूज करणार आहे, दिस इज द हाईट फ्रॉम बॉटम, लक्षात घ्या, 2/3 टाइम्स रेडियस. ओके, किती अँगलला लूज करणार आहे, तर कॉस थीटा इज इक्वल टू 2/3, साधारणपणे ते 48 डिग्री येतं. आणि किती व्हेलॉसिटीला ब्लॉक लुजेस कॉन्टॅक्ट विथ द हेमिस्फिअर, √2/3 RG. ओके, आता याच प्रॉब्लेम मध्ये थोडंसं असं व्हेरिएशन होऊ शकतं की टॉपमोस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी 0 असण्याऐवजी टॉपमोस्ट पोझिशनला असताना सर्टन व्हेलॉसिटी यू दिली तर किती अँगलला गेल्यानंतर काय होणार आहे, इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर, किंवा किती हाईटला असताना इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर, हे आपण कॅल्क्युलेशन इथं करू शकतोय. ओके, तर हे कॅल्क्युलेशन कसं करता येईल बघा. आता व्हेन ब्लॉक लूज कॉन्टॅक्ट विथ द स्पियर, ही स्टेप तर ऍज इट इज येणार. ओके, हे थोडंसं मी डिफरंट कलर मध्ये लिहितोय आता, ब्ल्यू कलर मध्ये. व्हेन ब्लॉक लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर, कधी स्पियर कॉन्टॅक्ट लूज करणार आहे स्पियर बरोबर, ब्लॉक जो आहे तो स्पियर बरोबर कॉन्टॅक्ट कधी लूज करणार आहे, ज्यावेळी mv²/r इज इक्वल टू mg cos थीटा होणार आहे, म्हणजे v² इज इक्वल टू rg cos थीटा होणार त्यावेळी. म्हणजे फर्स्ट इक्वेशन तर ऍज इट इज येणार आहे. फक्त इथं थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये चेंज होणार. तो चेंज काय होणार आहे, v² इज इक्वल टू u² प्लस 2as ऍज इट इज येणार. म्हणजे इथं फक्त 0 ऐवजी काय होणार आहे, तर u² येणार आहे. म्हणजे इथं व्हेलॉसिटी बघा, v² इज इक्वल टू u² प्लस 2g इन ब्रॅकेट r मायनस h येणार आहे, v². आणि हे दोन्ही इक्वेशन जस्ट काय करावे लागतील, पुन्हा एकदा आपल्याला इक्वेट करावे लागणार आहेत. म्हणजे कॅल्क्युलेशन ऍज इट इजच येणार आहे. बघा, पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन इथं लिहितो मी. दिस इज द हेमिस्फियर. टॉपमोस्ट पोझिशनला असताना व्हेलॉसिटी आपण किती दिलेली आहे, यू दिलेली आहे. इथं पोहोचल्यानंतर व्हेलॉसिटी किती होणार आहे, दॅट इज v होणार आहे. ओके, कॉन्टॅक्ट लूज करायचं असेल तर पहिलं इक्वेशन काय येणार आहे, दॅट इज mv²/r मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, mg cos थीटा असलं पाहिजे. ओके, सो फर्स्ट इक्वेशन बघा, पुन्हा एकदा लिहितो, mv²/r मस्ट बी इक्वल टू mg cos थीटा झालं पाहिजे. सो v² इज इक्वल टू m कॅन्सल होणार, rg cos थीटा झालं पाहिजे. सो इथं पाहिजे तर अगोदरच काय करूया, cos थीटा रिप्लेस करूया. सो थीटा इज दिस अँगल, r इज द रेडियस. सो v² इज इक्वल टू काय येणार आहे, rg cos थीटा म्हणजे काय येणार आहे, ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस, दॅट इज h/r येणार आहे. r गेट कॅन्सल, सो v² येणार आहे gh, v² इज इक्वल टू gh. म्हणजे v² इज इक्वल टू gh झाल्यानंतर इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर. सो दिस इज फर्स्ट इक्वेशन येणार आहे. ओके, आता थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन नुसार v² इज इक्वल टू u² प्लस 2as येणार आहे. ओके, सो v² इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी तर यूच आहे, दॅट इज u² प्लस 2g इंटू व्हर्टिकल हाईट किती येणार आहे, दॅट इज r मायनस h. किती हाईट मधून तो खाली येणार आहे, एवढ्या हाईट मधून. ओके, दॅट इज r मायनस h येणार आहे, हे डिस्टन्स. ओके, सो दिस इज इक्वेशन सेकंड. आणि इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला इक्वेट करायचे आहेत पुन्हा एकदा. आणि 1 आणि 2 इक्वेट केल्यानंतर काय होणार बघा, gh इज इक्वल टू u² प्लस 2gr, 2g ना आतमध्ये मल्टिप्लाय करतो, 2gr मायनस 2gh, हे LHS ला जाईल. ओके, gh प्लस 2gh म्हणजे काय होणार आहे, 3gh इज इक्वल टू u² प्लस 2gr होणार आहे. सो हाईट येणार आहे, दॅट इज u² प्लस 2gr डिवायडेड बाय 3g, किंवा हाईट येणार आहे u²/3g प्लस 2/3 टाइम्स r. ओके, म्हणजे एवढ्या हाईटला असताना इट लुजेस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर असणार आहे.
u square by 3g u square by 3g plus 2 by 3r. So at this height it loses contact with the sphere. म्हणजे हा हाईटचा बघा, पूर्वी हाईटचा फॉर्म्युला काय होता, जस्ट 2/3r होता. त्याच्यामध्ये u square by 3g परत काय होणार आहे, ऍड होणार आहे, u square by 3g. आणि किती अँगलला कॉन्टॅक्ट लूज करणार आहे, अँगल काढायचा असेल तर पुन्हा एकदा काय करावं लागेल तुम्हाला, इथं h/r प्लेस करावं लागेल. ओके, बट h/r इज इक्वल टू cos थीटा आहे. सो h इज इक्वल टू काय येणार आहे, r cos थीटा येणार. h इज इक्वल टू r cos थीटा. आणि हे जर इथं प्लेस केलं तर देअरफॉर काय होणार बघा, r cos थीटा इज इक्वल टू u स्क्वेअर बाय 3g प्लस 2/3r. r न दोन्ही साईडला डिवाइड केलं तर काय येणार आहे, cos थीटा इज इक्वल टू u स्क्वेअर बाय 3gr प्लस 2/3. ओके, जे पूर्वी cos थीटा काय आलं होतं, फक्त 2/3 आलं होतं. आता u स्क्वेअर बाय 3gr येणार आहे. ओके, सो दिस इज द कॅल्क्युलेशन. अशा प्रकारे टॉपमोस्ट पोझिशनला स्पीड जर u दिलेला असेल तर थोडंसं या पद्धतीने व्हेरिएशन होणार आहे. ओके, याच्यानंतर नेक्स्ट एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन कसा आहे बघा, क्वेश्चन इज लाईक दिस. अ सिंपल पेंडुलम स्विंग सच दॅट a simple pendulum swings such that its acceleration in extreme position is equal to centripetal acceleration at bottom. Okay, then angular displacement of pendulum is बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय, या पद्धतीने दिलंय, दिस इज द पेंडुलम. तो फॉर एक्झाम्पल थीटा अँगल पासून काय केलेला आहे, रिलीज केलेला आहे. तर हा आपल्याला थीटा फाइंड आउट करायचा आहे. आता ही झाली याची एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही झाली त्याची कुठली, बॉटम पोझिशन. तर एक्स्ट्रीम पोझिशनला जेवढं ऍक्सेलरेशन आहे तेवढंच बॉटम पोझिशनला ऍक्सेलरेशन आहे असं म्हटलेलं आहे. तर हा थीटा त्याच्यासाठी किती पाहिजे. ओके, म्हणजे इथं काय सांगितलंय, ऍक्सेलरेशन ऍट दी एक्स्ट्रीम इज इक्वल टू acceleration at extreme position is equal to acceleration at the bottom position असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यासाठी थीटा किती पाहिजे. आता एक्स्ट्रीम पोझिशनला पेंडुलम काय असणार आहे, रेस्ट मध्ये असणार आहे. म्हणजे याची व्हेलॉसिटी इथं असताना काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स म्हणजे काय असणार आहे, दॅट इज mg. ओके, mg असणार आहे. आणि mg चा या डायरेक्शन काय येणार आहे, कंपोनंट, दॅट इज mg cos थीटा. ओके, या डायरेक्शन कंपाऊंड येणार आहे, दॅट इज mg cos थीटा. कारण हा अँगल थीटा असेल. आणि इकडे येणारा कंपाऊंड जो आहे तो काय असणार आहे, mg sin थीटा येणार आहे. आता mg cos थीटाला काय येणार आहे, स्ट्रिंग मधलं टेन्शन कॅन्सल करणार आहे. आणि mg sin थीटा हा काय असणार आहे, नेट फोर्स टुवर्ड्स द मीन पोझिशन असणार आहे. आणि mg sin थीटामुळे ऍक्सेलरेशन ऍट एक्स्ट्रीम पोझिशन किती येणार आहे, दॅट इज g sin थीटा येणार आहे. म्हणजे ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, फोर्स डिवायडेड बाय मास असतं. एक्स्ट्रीम पोझिशनला नेट फोर्स किती येणार बघा, टी आणि mg cos थीटा कॅन्सल करणार आहे. म्हणजे टी गेला आणि mg cos थीटा गेला. मग फोर्स किती राहणार आहे इथे शिल्लक, mg sin थीटा राहणार. ऍक्सेलरेशन म्हणजे फोर्स mg sin थीटा डिवायडेड बाय m म्हणजे g sin थीटा काय येणार आहे, ऍक्सेलरेशन इन एक्स्ट्रीम पोझिशन येणार आहे. आता बॉटम पोझिशनला ऍक्सेलरेशन किती येणार आहे, दॅट इज v²/r. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन ना, कारण बॉटम पोझिशनला तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असणार आहे. आणि बॉटम पोझिशनचं सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन इक्वल टू सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन ऍट बॉटम म्हटलंय ना. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन ऍट द बॉटम किती आहे, v²/r.
सो जी साइन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर हे रिलेशन वापरून आपल्याला थिटा फाइंड आउट करायचं आहे. सो जी साइन थिटा इज इक्वल टू 1 बाय आर ॲज इट इज, आणि व्ही स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन करायला पाहिजे ते. सो व्ही अगोदर कॅल्क्युलेट करून घेऊया आणि मग तिथं प्लेस करूया. बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं, यू स्क्वेअर प्लस 2a असतं. सो व्ही स्क्वेअर स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट ॲज 0 प्लस 2a. ओके, आणि किती हाईट मधून तो खाली येणार आहे, दॅट इज एल इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, आपला नेहमीचा फॉर्म्युला. एक्सेलरेशन येणार आहे जी. सो व्ही स्क्वेअर येणार आहे 2g L in bracket 1 minus cos theta. Okay, and therefore काय होणार बघा, this is equation 1, this is equation 2. From 1 and 2 काय होणार, from 1 and 2 g sin theta is equal to phi square म्हणजे 2gl in bracket 1 minus cos theta divided by radius. आता रेडियस म्हणजे काय होणार आहे, लेंथ ऑफ सिंपल पेंडुलमच होणार आहे. सो एल एल जी जी गेट कॅन्सल. ओके, सो साइन थिटा इज इक्वल टू काय येणार बघा, जी अँड जी गेट कॅन्सल, एल अँड एल गेट कॅन्सल, 2 इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. आता हे फर्दर सॉल्व्ह करायचं असेल तर साइन थिटा इज इक्वल टू 2. आता 1 मायनस कॉस थिटा म्हणजे काय असतं, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 असतं. ओके, 1 मायनस कॉस थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. परत साइन थिटा म्हणजे काय असतं, 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 असं आपण लिहू शकतो. कारण इथं साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आहे आणि इकडे साइन थिटा आहे, त्याच्यामुळे साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा बाय 2 ला कॅन्सल करू शकत नाही. त्याच्यामुळे साइन थिटाचा आपण काय केलेला आहे, हा साइन थिटाचा एक फॉर्म्युला आहे बघा, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला. साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा असतं. तसं साइन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, 2 टाइम्स साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 इज इक्वल टू काय लिहिणार आहे, 4 इंटू काय होणार आहे, साइन स्क्वेअर थिटा बाय 2. आता बघा, इथं कॅल्क्युलेशन मध्ये एक साइन थिटा बाय 2 आणि एक साइन थिटा बाय 2 कॅन्सल होईल. 2 न 4 ला डिवाइड केल्यावर इथं 2 राहणार आहे, आणि देअरफॉर काय होणार आहे, cos theta by 2 is equal to 2 sin theta by 2 राहणार आहे. सो देअरफॉर 1 by 2 is equal to 2 ला LHS ला आणलं 1 by 2 होईल. sin theta by 2 डिवाइडेड बाय cos theta by 2 म्हणजे काय येणार आहे, tan theta by 2 येणार आहे. ओके, सो theta by 2 is equal to काय होणार आहे, tan इनवर्स ऑफ 1 by 2 होणार आहे. सो थीटा अँगल किती येणार आहे, हाफ 2 टाइम्स tan इनवर्स ऑफ 1 by 2 येणार आहे. ओके, टू टाइम्स tan इनवर्स ऑफ 1 by 2. सो दिस इज द अँगल. या अँगल पासून रिलीज केलं तर काय होतं, एक्सेलरेशन एट एक्स्ट्रीम पोझिशन इज इक्वल टू एक्सेलरेशन एट द बॉटम येतं. लक्षात घ्या, हा एक सिंपल MCQ आहे की ज्याच्यामध्ये एक्सेलरेशन एट एक्स्ट्रीम पोझिशन इज इक्वल टू एक्सेलरेशन ऍट द बॉटम यायचं असेल तर किती अँगल पासून त्याला रिलीज करावं लागतं, किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट पेंड्युलमला किती द्यावी लागते, 2 टाइम्स tan इनवर्स ऑफ हाफ. आणि हे सॉल्व्ह केलं तर हा जो अँगल आहे तो साधारणपणे काय येतो, 53 डिग्री येतो. दिस अँगल इज इक्वल टू 53 डिग्री. या चॅप्टर मध्ये आता शेवटचा पॉइंट आपण बघतोय, दॅट इज ब्रिज प्रॉब्लेम. ओके, कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स ब्रिज प्रॉब्लेम, किंवा जस्ट ब्रिज प्रॉब्लेम म्हणूया, ब्रिज प्रॉब्लेम. ओके, आता इथं 3 प्रकारचे ब्रिजेस असू शकतात. ओके, आणि तिन्ही ब्रिजेसवर नॉर्मल रिएक्शन किती येईल प्रत्येक ठिकाणी, हे नॉर्मल रिएक्शन तुम्हाला कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. ओके, तर 3 प्रकारचे ब्रिज असू शकतात. एक असणार आहे दॅट इज प्लेन ब्रिज. प्लेन ब्रिज, प्लेन ब्रिज म्हणजे काय असणार आहे, या पद्धतीने असणार आहे. दिस इज द प्लेन ब्रिज, जे एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल. दुसरं असणार आहे दॅट इज
कॉन्केव्ह ब्रिज. कॉन्केव्ह ब्रिज इट विल बी लाईक दिस. जे एखाद्या वेळी कॉन्केव्ह ब्रिज असेल किंवा रोड या पद्धतीने असू शकतो. तिसरा आहे कॉन्व्हेक्स ब्रिज. याला ब्रिज म्हणू शकताय किंवा रोड म्हणू शकताय. कॉन्व्हेक्स ब्रिज म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्लायओव्हर तुम्हाला माहिती असेल तर फ्लायओव्हर जे असतात ते या पद्धतीने कॉन्व्हेक्स ब्रिज टाईप असतात. ओके. ठीक आहे. तर 3 टाईपचे ब्रिज आहेत. तिन्ही टाईपच्या ब्रिजवरून जर व्हेइकल ट्रॅव्हल करत असेल तर कुठल्या ठिकाणी नॉर्मल रिएक्शन जास्त येणार आणि कुठल्या ठिकाणी नॉर्मल रिएक्शन कमी येणार हे आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. तर फर्स्ट प्लेन ब्रिज असेल तर काय होणार आहे? प्लेन ब्रिज म्हणा किंवा प्लेन रोड म्हटलं तरी चालेल. ओके. सो प्लेन रोड असेल आणि त्याच्यावरून जर व्हेइकल ट्रॅव्हल करत असेल लाईक दिस, तर बघा याचा डाऊनवर्ड फोर्स असणार आहे mg आणि अपवर्ड फोर्स असणार आहे दॅट इज नॉर्मल रिएक्शन. तर प्लेन ब्रिजच्या केसमध्ये नॉर्मल रिएक्शन किती येणार आहे? नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू mg येणार आहे. जेवढा लोड रोडवर पडणार आहे तेवढीच काय होणार आहे? एक्झॅक्टली नॉर्मल रिएक्शन येणार आहे. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ द मोशन. सो प्लेन ब्रिज किंवा प्लेन रोड असेल तर नॉर्मल रिएक्शन एक्झॅक्टली इक्वल टू किती असते? mg असते. सेकंड, कॉन्केव्ह ब्रिज किंवा रोड जर असेल बघा इट विल बी लाईक दिस. कॉन्केव्ह असेल अँड सपोज अ व्हेइकल इज ट्रॅव्हलिंग हिअर. तर या केसमध्ये वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आणि त्याचबरोबर काय करणार आहे? कॉन्केव्ह ब्रिज वरून ट्रॅव्हल करत असताना व्हेइकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असणार आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर सेंट्रिफ्युगल फोर्स किती येणार आहे? आणखी mv²/r येणार आहे. mv²/r. आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे रोडवर एकूण फोर्स किती पडणार आहे? बघा रोडवर mg एवढा तर पडणारच आहे प्लस mv²/r देखील पडणार आहे. म्हणजे एकूण फोर्स ऍक्टिंग ऑन द रोड असणार आहे mg प्लस mv²/r आणि एक्झॅक्टली तेवढीच काय येणार आहे? मग नॉर्मल रिएक्शन येणार. म्हणजे या केसमध्ये नॉर्मल रिएक्शन किती येणार बघा? इन दिस केस नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू mg प्लस ओके. इन दिस केस नॉर्मल रिएक्शन n इज इक्वल टू काय येणार आहे? mg प्लस mv²/r येणार आहे. दिस इज द नॉर्मल रिएक्शन इन दिस केस. आणि थर्ड दॅट इज द कॉन्व्हेक्स ब्रिज और रोड जर असेल, कॉन्व्हेक्स ब्रिज किंवा रोड असेल तर या पद्धतीने तो असणार आहे. ओके. तर या केसमध्ये व्हेइकल विल बी लाईक दिस. ठीक आहे. आता इथे बघा वेट mg विल ऍक्ट इन डाऊनवर्ड डायरेक्शन. सेंट्रिफ्युगल फोर्स विल ऍक्ट अवे फ्रॉम सेंटर दॅट इज mv²/r. आणि नॉर्मल रिएक्शन जी आहे ती कशी असणार आहे? नॉर्मल रिएक्शन इज वन्स अगेन परपेंडिक्युलर टू द सरफेस दॅट इज अपवर्ड डायरेक्शन. तर या केसमध्ये काय होणार बघा? n प्लस mv²/r इज इक्वल टू काय येणार आहे? mg येणार आहे. सो या केसमध्ये नॉर्मल रिएक्शन येणार आहे mg मायनस mv²/r येणार आहे. लक्षात आलं? तर या तिन्ही केसच्या नॉर्मल रिएक्शन फक्त तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. सो प्लेन ब्रिज जर असेल तर नॉर्मल रिएक्शन एक्झॅक्टली mg येते. कॉन्केव्ह ब्रिज किंवा रोड असेल तर नॉर्मल रिएक्शन mg प्लस mv²/r येते. आणि कॉन्व्हेक्स ब्रिज जर असेल किंवा फ्लायओव्हर वरून जाताना ओके नॉर्मल रिएक्शन किती येते? mg मायनस mv²/r येते. ओके, हे लक्षात घ्या. या पद्धतीनं नॉर्मल रिएक्शन सगळ्यात जास्त कुठल्या केसमध्ये येते? हा जो कॉन्केव्ह ब्रिज आहे ना त्याच्यावर नॉर्मल रिएक्शन सगळ्यात जास्त क्रिएट होते. म्हणजे सगळ्यात जास्त फोर्स कॉन्केव्ह ब्रिजला तयार होतो आणि सगळ्यात कमी फोर्स जो आहे तो कॉन्व्हेक्स ब्रिजला तयार होणार नाही. ओके. तर या पद्धतीनं ब्रिजची कन्सेप्ट आहे.
आणखी एक लास्ट पॉइंट आपण स्टडी करू शकतो, दॅट इज स्पियर ऑफ डेथ. स्पियर ऑफ डेथ. हा स्पियर ऑफ डेथ जो आहे तो तुम्हाला सर्कसमध्ये बघायला मिळणार आहे. तर स्पियर ऑफ डेथ मध्ये काय असतं लक्षात घ्या. अशा प्रकारे एक स्पियर असणार आहे. देयर विल बी स्पियर लाईक दिस. ओके, एक स्पियर असणार आहे किंवा स्पेरिकल केज असणार आहे आणि त्याच्यामध्ये एक मोटरसायकलिस्ट जो आहे तो काय करत असणार आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असा परफॉर्म करत असणार आहे. सपोज आर इज द रेडियस ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर मिनिमम स्पीड मोटरसायकलिस्टचं किती पाहिजे, सो दॅट ही विल बी सेफ. आता इथं सिंपल केस आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होण्यासाठी आपल्याला माहिती आहे की बॉटम मोस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी किती लागते, √5 rg लागते. मिडल पोझिशनला व्हेलॉसिटी किती लागते, √3 rg लागते. हे मिनिमम व्हेलॉसिटी आहे, एवढी किंवा याच्यापेक्षा जास्त पाहिजे. आणि टॉपमोस्ट पोझिशनला असताना मिनिमम व्हेलॉसिटी पाहिजे √rg. ओके, सो स्पीयर ऑफ डेथ मधले या व्हेलॉसिटीज लक्षात ठेवा. ओके, सो मिनिमम व्हेलॉसिटी ऍट द टॉप, फी मिनिमम ऍट द टॉप किती असलं पाहिजे, √rg असलं पाहिजे. फी मिनिमम ऍट द मिडल किती असलं पाहिजे, √3 rg असलं पाहिजे. अँड फी मिनिमम ऍट द बॉटम किती असलं पाहिजे, √5 rg असलं पाहिजे. तरच ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होणार आहे. याच्यापेक्षा कमी व्हेलॉसिटी कुठल्याही पोझिशनला जर झाली तर काय होणार आहे, तो पर्सन किंवा ती मोटरसायकल सर्टन अँगल पर्यंत जाणार आणि तिथून पुढे काय होणार, सरळ खाली पडू शकते. अँड देअरफॉर देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ द डेथ अँड देअरफॉर इट इज कॉल्ड एज स्पियर ऑफ डेथ. अशा प्रकारे ही कन्सेप्ट आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं हा सर्क्युलर मोशन हा चॅप्टर जो आहे तो एंड होतोय. याचे एमसीक्यू सॉल्व्ह करा आणि या एमसीक्यू मधले जे काही डाऊट असतील ते डाऊट्स विचारा. ओके ओके, हे बघा सेकंड केसमध्ये कॉन्व्हेक्स ब्रिजच्या प्रॉब्लेम मध्ये एका स्टुडंटचा क्वेश्चन आहे की हा mg हा सेंट्रिपेटल फोर्स आहे का, आहे. कारण सर्क्युलर मोशनच्या टुवर्ड सेंटर ऍक्ट होणारा कुठलाही फोर्स जो असतो ना तो सेंट्रिपेटल असतो. म्हणजे या कॉन्व्हेक्स ब्रिजच्या केसमध्ये mg हा फोर्स काय असणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स असणार आहे कॉन्व्हेक्स ब्रिजच्या केसमध्ये. आणि कॉन्केव्ह ब्रिजच्या केसमध्ये सेंट्रिपेटल फोर्स विचारला तर काय येणार आहे, कॉन्केव्ह ब्रिजच्या केसमध्ये सेंट्रिपेटल फोर्स असणार आहे नॉर्मल रिएक्शन. हे लक्षात घ्या. ठीक आहे, so this is all for today's lecture of the physics. I'm going to end this lecture now.